एकदम रेस्टॉरंट स्टाईल चविष्ट आणि क्रीमी टेक्स्चर असलेली पनीर हैदराबादी बनवूया फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये। त्याआधी तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि लगेच या भन्नाट रेसिपीला आपण सुरुवात करूया। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, त्यामध्ये तुम्हाला मी टिप्स पण सांगणार आहे, तर स्किप करू नका। आपल्याला पनीर हैदराबादी बनवण्याकरता पनीरचे तुकडे असे लांब लांब लागणार आहेत। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही स्क्वेअर पण ठेवू शकता। ही रेसिपी बनवण्याकरता लागणारं साहित्य आणि प्रमाण दोन्हीही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल लिहिलं आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। 2 छोट्या आकाराचे कांदे मी असे मोठे चिरून घेतले आहेत। आपण मिक्सरला वाटणार आहोत। 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडासा पुदिना खूप महत्त्वाचा आहे। पनीर हैदराबादी मधलं स्पेशालिटी म्हणजे त्याची चव आणि रंग हा विशेष करून पुदिन्यामुळेच येतो, त्याच्यामुळे पुदिना अजिबात स्किप करू नका। थोडीशी कोथिंबीर, सोबतच कोथिंबीरीच्या काड्या, 2 इंच आलं, हे सगळं आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। भाजीला लागणारे पनीरचे काप आपण रोस्ट करून घेतोय। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तळून घेऊ शकता। दोन्हीकडनं छान फ्राय करायचं आहे। आता महत्त्वाची टीप, एका भांड्यात कोमट पाणी करून घ्या। यामध्ये रोस्ट केलेले पनीरचे काप घालून घेऊ। असे केल्यामुळे पनीरचे तुकडे छान सॉफ्ट राहतात, अजिबात कडक होत नाहीत। आता आपण भाजीला सुरुवात करूया। एका कढईत 2 मोठे चमचे तेल घातलंय, त्यात जिरं घालून घेऊ। जिरं फुटल्यानंतर त्यात 1 तमालपत्र, 2 मसाला वेलदोडे, 4 लवंगा, यामध्ये आता मिक्सरला वाटून घेतलेली पेस्ट घालून घेऊ। मसाला लवकर परतण्याकरिता त्यात अर्धा चमचा मीठ घालतोय। आता आपण एका भांड्यात 4 चमचे दही घेतलंय, हे घट्ट विरजलेलं दही आहे। दह्याला छान फेटून घ्यायचं, एकदम स्मूथ टेक्स्चर येईल इथपर्यंत फेटायचं। त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, 2 चमचे धने पावडर, धने पावडरनी भाजीला चव खूप छान येते। 2 चमचे तिखट हे माझं कमी तिखट असल्यामुळे मी जास्त घालतेय, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला। 1 चमचा गरम मसाला, हा तुमच्या रोजच्या वापरातला घातला तरी चालेल। हे सगळे मसाले दह्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचे। आता आपण मसाला किती परतला गेलाय हे बघू। बघा, छान घट्ट झालाय। यामध्ये मसाल्याचा कच्चा वास जाणं खूप महत्त्वाचं आहे। आता आपण यात दह्यात घालून घेतलेल्या मसाल्यांची पेस्ट घालून घेतोय। हे मिश्रण घातल्यानंतर लगेचच कंटिन्युअसली फेटत राहायचं। दही घातल्यानंतर सतत हलवल्यामुळे ते फुटणार नाही, त्याला खूप छान क्रीमी टेक्स्चर येईल। आपला मसाला छान शिजतोय, बघा छान उकळी आली आहे। आता आपण यावर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया। यामध्ये 2 मोठे चमचे फुल क्रीम घालून घेऊया। मी ही ताज्या दुधावरची ताजी साय घातली आहे, तुम्हाला विकतचं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। क्रीम मिक्स न करता त्यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत। यानंतर यात चवीनुसार मीठ आणि अर्धा ग्लास पाणी घालून व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आपण ही ग्रेव्ही परत 2 ते 3 मिनिटांसाठी उकळून घेणार आहोत। आता आपण यात कोमट पाण्यात ठेवलेलं पनीर घालून घेतो आहे। आपण आधीच ग्रेव्हीत पाणी घातलं असल्यामुळे फक्त पनीरचे तुकडेच घाला। ही रेसिपी एकदम सोपी आणि कमी वेळेत होणारी आहे। आवडली असल्यास नक्की लाईक करा। पनीर घातल्यानंतर हलक्या हाताने मिक्स करून छान उकळत ठेवूया। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्यावरचं बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे माझ्या चॅनलवरचे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी येत राहतील।
आपण ग्रेव्ही आधी शिजवून घेतली असल्यामुळे पनीर टाकल्यानंतर जास्त शिजवू नका. बघा आपली भाजी तयार आहे. एकदम भारी रंग आला आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर आला आहे भाजीला. तर मग आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर हैदराबादी भाजी तयार आहे. ही तुम्ही अगदी कशाही सोबत सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशा सोप्या आणि छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.